तर हॅलो गाईज, मी पंढरपूरला आलेलो. जसं तुम्हाला माहिती आहे, खूप मस्त वाटतंय. इथे एक एक टाळामध्ये जो गजर आहे आणि जे साऊंड मनाला भावून जातं. खूप मस्त वाटलं जेव्हा आपल्या घरातले पण जेव्हा माळकरी आहेत. माझ्या मनामध्ये नव्हतं स्पिरिच्युअलिटी, माझ्या घरच्यांनी माझ्या मनामध्ये टाकलं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी हनुमानाचा खूप मोठं भक्त आहे. मला इथे खूप ठिकाणी मला त्यांचं दर्शन झालं आणि इकडची स्टोरी पण खूप मस्त आहे. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये होता आणि ही गोष्ट भगवान विष्णूंना खूप आवडली आणि त्यांनी स्वतः साक्षात त्यांना दर्शन दिलं. ते आले पुंडलिकांना भेटायला, तेव्हा ते आई बाबा त्यांच्या मांडीवर होते. त्यामुळे त्यांनी वीट सरकवली आणि तिथे भगवान विष्णूंना उभं राहायला सांगितलं. त्यांनी प्रतीक्षा पाहिली कमरेवर हात ठेवून, तेव्हा विठोबा रायांचं अवतार बनलं असं बोलतात. एक गोष्ट आहे जी मला खूप आवडली की एक रमाबाई असतात, आपल्या विठ्ठलांना ताक आणि पीठ वगैरे देत असतात. होतं असे की त्यांना ते आजारी होतात एक दिवस आणि त्यांना देता आलं नव्हतं देवानं की ताक आणि पीठ. तर देव स्वतःहून त्यांच्याकडे आले होते आणि तिथे छोटंसं मंदिर पण आहे, जे मी स्क्रीनवर दाखवेनच. ते मी तुम्हाला भांडं दाखवेल. मला तो भेटला नाही भांडं बघायला, पण मी तुम्हाला सोशल मीडियावरून ते भांड्याचं फुटेज तुम्हाला दाखवेलच. ते त्या भांड्यामध्ये देवानी ताक वगैरे पिलं होतं. खूप खूप छान वाटतं जेव्हा जे झालंय ते बघायला. चंद्रदेवांना शाप होता आणि तो शाप ह्या नदीमध्ये सुटणार होता. तर त्यांनी ह्या नदीमध्ये स्नान केलं आणि त्यांचा शाप मुक्त झाला आणि त्यानंतर हिला चंद्रभागा असे नाव पडले. आणि दुसरी कहाणी म्हणजे चंद्राची पुत्री आणि सूर्याचा जो पुत्र होता त्याचं नाव भागा होता. त्यांचं मिलन जेव्हा झालं तेव्हा ह्या नदीची निर्मिती झाली असं बोलतात. तेव्हा चंद्रभागा असं नाव पडलं. अशा वेगवेगळ्या कथेतून वेगवेगळ्या कहाणी आपल्याला बघायला भेटते, काही असो. चंद्रभागेच्या त्या साईडवरून आपण या साईडला आलो बोटेमधून. आणि जो हा आपल्याला दिसत आहे तो हा घाट आहे. या घाटाचं नाव आहे प्रभुपाद घाट. आणि हे तुम्हाला समोर दिसतंय हे इस्कॉन टेम्पल, जे आम्ही तुम्हाला बोटीमधून दाखवलं त्या साईडवरून. आपण आता इथे आलो आहोत. वर्षभरात लाखोच्या गर्दीने इकडे भक्त येतात आणि त्यांच्यामधला जो निस्वार्थ भक्ती आणि जो साधेपणा, भोळेपणा, एकामेकासाठी जो सपोर्ट ते दाखवतात, खूप मस्त वाटतं. सगळे एकत्र राहून जेवतात, थांबतात इथे. इकडे चंद्रभागा नदी आहे आणि इकडे लोक आपले पापमुक्त होण्यासाठी येतात असंही म्हटलं जातं. गजानन महाराजांचा मोठा मठ, खूप सुंदर श्रीरामाचं मंदिर आहे इथे. बोटिंग करतोय आम्ही आता.
आणि खूप भारी वाटतं इकडे, लोकेशन एकदम सध्या मस्त आम्ही वाटतंय. चंद्रभागेतून बोटिंग करतोय. ह्या साईडवरून त्या साईडला इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी चाललोय. तिकडे पंढरपूरला येऊन बघा मस्त चंद्रभागा आहे. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे इकडे. मी म्हणजे लहानपणापासून पहिल्यांदा आलो. मस्त वाटतंय थोडं. संध्याकाळचं वातावरण पण आहे, chill एकदम. काळांचा गजर आहे, एकदम शांत वातावरण. मित्रांनो, आम्ही आत्ता जस्ट आमची रेकॉर्डिंग जी होती ती आम्ही फिनिश केली. आणि जसं बघू शकता खूप सपोर्ट केला आहे मला निरू दादानी. इथे थोडं मंदिर वगैरे आम्ही फिरतो आणि तुम्हाला दाखवून मारतोय का. ही आहे आपली कायम गौमाता. इकडे पाहू शकता तुम्ही भरपूर असे आहेत. त्या साईडला पण आपण बघू शकता, तिकडे पण आहे. बाहेर आहे आतमध्ये तर म्हणजे अजून ओपनिंग नाही, म्हणजे आतमध्ये अलाउड नाही मोबाईल वगैरे, त्यामुळे आम्ही बाहेरच आहे. इथून जावं लागणार आहे परत. मस्त वाटलं इकडे. जास्त वेळ नाही भेटला मला फिरायला, पण जेवढा भेटला आम्ही फिरलो. आता बघू शकतो तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि आता बोट बंद व्हायचा टाईम होता, आम्हाला माहिती होतं बोट बंद होणार आहे. आम्ही आता हा व्ह्यू घ्यायचा होता इस्कॉन टेम्पल मधला, त्यासाठी बोट ही मिस झाली. इकडं बघा. आणि आम्हाला इथून आता त्या साईडला तिकडे जायचं, तिकडे ही आम्ही काच घुसली वाटते. घुसलं पायामध्ये, काच घुसली. आणि आता मला वाटतंय काच लागलंय, ती ब्लडिंग होते. हो पण काय नाही, मजा येते. इकडं बघा तुम्ही दगड. खूप पाय दुखत आहेत आता, कारण आम्ही पूर्ण ते चालत आलो तिकडे. ती लाइटिंग दिसते, हे इस्कॉन इकडे इस्कॉन आहे. आणि इकडनं पूर्ण चालत आम्ही आलो इकडे. खाली पाहू शकता चंद्रभागेचे पाणी हे किती एकदम वाहत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत जो माणूस महाराज बोलतो आम्ही त्यांना, जे आमच्यासोबत महाराज आहेत, त्यांच्यासोबतच माझी पहिली व्हिडिओ व्हायरल झालेली यूट्यूबवर. तुम्ही बघू शकता. पहिला आम्ही म्हणजे गावामध्ये कोण करत नव्हतं व्हिडिओ वगैरे, कोण व्हिडिओग्राफी किंवा काय करत नव्हतं, तेव्हा आम्ही ते व्हिडिओ बनवायचो. तुम्ही यूट्यूबवर बघू शकला असाल की ते जुने व्हिडिओ आहेत. म्हणजे हसायला येतं, पण ठीक आहे. त्यावेळी ते खूप मोठं होतं. त्यावेळी लोकांकडे मोबाईल नसायचे वापरायला, तेव्हा आम्ही ते करायचो. इकडचे रायडर्स जे आहेत ते तुम्हाला बघू शकतात. माऊली रायडर माझ्या दरबारामध्ये खूप मस्त वाटते. आता काय पर्याय पुढे तर आम्ही दाखवतो. फुलांचं केलं आहे. हे फुलं, हे झेंडूची फुलं आहे प्रॉपर. मस्त डेकोरेशन. आमचे जे निरू महाराज होते ते आपल्या ओरिजिनल अवतारमध्ये आलेले आहेत. दाखवू इच्छितो मी तुम्हाला. बघा जरा तुम्ही इकडे. एस्थेटिक महाराज आमचे एस्थेटिकमध्ये आलेले आहेत, पण त्यांनी आपली प्रथा नाही सोडलेली आहे. खूप मजा आली, पण जाताना आता थोडं मन मायूस झालं आहे आमचं. की चाललोय आम्ही एकदा. हो महाराज, काय बोलता? झोप आले महाराजांना, झोप लागले. आणि अजून गाडी आलेली नाही. आता स्टेशन लागले आहे. आता इथून विरार मग घरी जाणार. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. माझी व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत बघत असाल तर लव्ह यू.